नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत या लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन ऑफ डी मॉरियस थेरम. बघा, ॲप्लिकेशन ऑफ डी मॉरियस थेरम, आपल्याला डी मॉरियस थेरमचा वापर करायचा आहे टू प्रूव्ह द ट्रिग्नोमॅट्रिक आयडेंटिटीज. ठीक आहे, हा पण टॉपिक IMP आहे, याच्यावर पण 1 ते 2 क्वेश्चन असतं. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते पहिलं बघून घेऊया. आता बघा, हा टॉपिक आपण बेसिकपासून पाहूया. ठीक आहे, बघा, ज्यावेळेस तुम्हाला आता काय की आता सपोज असं समजा की तुम्हाला काहीच समजलेलं नाही आहे, तर ठीक आहे, जसं आपण लास्टला जाऊन या टॉपिकच्या एंडिंगला त्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी पूर्णपणे समजेल असेल. ठीक आहे, तर बघा, आपल्याला या ॲप्लिकेशन ऑफ डी मॉरियस थेरम टू प्रूव्ह द आयडेंटिटी ट्रिग्नोमॅट्रिक आयडेंटिटीमध्ये काय काय लागणार आहे ते पहिलं बघून घेऊया, आपण त्याचा वापर करूया. तर बघा, आपल्याला काय लागणार आहे याच्यात की पहिलं बायनॉमियल एक्सपोनेन्शियल लागणार आहे. काय लागणार आहे? बायनॉमियल एक्सपोनेन्शियल. बायनॉमियल एक्सपोनेन्शियल काय राहतं बघा इथं की x + y रेज टू n. ठीक आहे, याची पॉवर आपल्याला काढायची आहे, तर त्याला म्हणतो आपण बायनॉमियल एक्सपोनेन्शियल. तर बघा, बायनॉमियल एक्सपोनेन्शियल काय राहतं की x + y रेज टू n असेल तर NC0. आता NC0 दॅट मीन्स काय तुमच्याकडं बघा, याला कॉम्बिनेशन म्हणतो. बघा, खाली लिहिलेलं आहे मी. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय आहे? NCR. त्याला म्हणतो काय? कॉम्बिनेशन फॉर्म्युला. तर NCR काय असतो? n फॅक्टोरियल अपॉन n - r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, तुम्ही शिकला पण असाल. एकदा मी रिव्हिजन करून देतोय तुम्हाला. ठीक आहे, आपल्याला या बायनॉमियल एक्सपोनेन्शियलचा पुढे वापर करायचा आहे, म्हणजे या टॉपिकमध्ये पूर्णपणे आपल्याला बायनॉमियल एक्सपोनेन्शियलचा वापर करायचा आहे, म्हणून मी याच्यावर थोडा फोकस करतोय. बघा, बायनॉमियल एक्सपोनेन्शियल काय राहतं? पहिलं NC0. आता काय काय राहतं तुमच्याकडे? NC0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. ठीक आहे, NC1 असेल तर त्याची व्हॅल्यू असते n, आणि लास्टला तुमच्याकडे NCN असेल, NCN तर त्याची व्हॅल्यू असते 1. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की NCN, बघा, NC0 फर्स्ट तुम्हाला तिथून स्टार्ट होतो. आता पॉवर कशी करणार आपण? पॉवर बघा, इथं तुमच्याकडे हा फर्स्ट आहे ना, फर्स्ट पॉवर x⁻n y0, म्हणजे हा जो वरचा असेल तो इथं घ्यायचा, आणि नंतर पॉवर 1 ने वायची पॉवर 1 ने कमी करायची आहे, सॉरी, x ची पॉवर 1 ने कमी करायची आणि y ची पॉवर 1 ने वाढवायची आहे. आता फर्स्ट टर्म काय तुमच्याकडं? x⁻n y⁻. आता NC1 होऊन जाईल, इथं काय होऊन जाईल तुमच्याकडे? आता NC1. आता NC1 काय तुमच्याकडे? x⁻n - 1, म्हणजे x ची पॉवर 1 ने कमी केली आहे, y ची पॉवर 1 ने वाढलेली आहे. सेम NC2 म्हणजे काय? x ची पॉवर 2 ने कमी केली आहे, y ची पॉवर 2 ने वाढलेली आहे. सेम आता तिसरी टर्म कशी असेल तुमच्याकडं? NC3 x⁻n - 3 असेल आणि y ची पॉवर किती वाढली असेल? 3 ने. सेम इन जनरल लास्टचं काय तुमच्याकडे? NCN पर्यंत घ्यायचं आपल्याला, आणि पॉवर x ची पूर्णपणे संपून जाईल, म्हणजे x0 राहील आणि y ची पॉवर तेवढीच वाढेल. ठीक आहे, मग हे झालं तुमच्याकडं बायनॉमियल एक्सपोनेन्शियल. आता बायनॉमियल एक्सपोनेन्शियल प्रत्येक वेळेस आपण ह्या NC1 NC2 काढत बसणार आहे का? नाही काढणार. ठीक आहे, आता बुकमध्ये तुम्हाला डायरेक्ट नाही दिलं तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की बुकमध्ये प्रत्येक वेळेस काढत बसायचं नाही आहे एक्झाम्पलमध्ये. तर कसं लक्षात ठेवायचं बघा, पहिला जो असेल x ची पॉवर x⁻n. बघा, आता n इंटू x 1 ने पॉवर कमी केली, y वाढला, नंतर n इंटू n - 1. आता हे जे तुमच्याकडे NC1 NC2 हे काढून ठेवलेले इथे या फॉर्म्युलामध्ये, काय तुमच्याकडे n इंटू n - 1 2 फॅक्टोरियल, 2 ने वाढली आहे, नंतर 2 ने कमी झाली x ची पॉवर आणि y ची पॉवर 2 ने वाढलेली आहे. परत n इंटू n - 1 n - 2 अपॉन 3 फॅक्टोरियल, x⁻n - 3 y⁻3 प्लस अँड सो ऑन. लास्टला काय तुमच्याकडे? x⁻0 पॉवर आणि y⁻n. ठीक आहे, आता हा झाला तुमच्याकडे जनरल फॉर्म्युला, याचा वापर करायचा आपल्याला. ठीक आहे, प्रत्येक वेळेस NC0 NC1 NC2 काढायची गरज नाही आहे, त्याचं आपण डायरेक्ट इथं काढलेलं आहे. आता इथं बघा, n फॅक्टोरियल म्हणजे काय तुमच्याकडं? n फॅक्टोरियल सपोज कुणाला माहीत नसेल तर काय असतं? 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू n पर्यंत मल्टिप्लिकेशन, त्याला म्हणतो आपण n फॅक्टोरियल. फॉर एक्झाम्पल 7 फॅक्टोरियल असेल तर 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 इंटू 6 इंटू 7, त्याला म्हणतो आपण 7 फॅक्टोरियल. ठीक आहे, आता ह्या कॉम्बिनेशन फॉर्म्युल्यात पुट करून आपल्याकडे हा काय भेटला तुमच्याकडे? हा जनरल फॉर्म्युला भेटला. आपल्याला आता याचा वापर करायचा आहे. ठीक आहे, आता वेन पॉवर आर रॅशनल नंबर, जर 1 + x⁻n असेल तर 1 + nx + n इंटू n - 1 2 फॅक्टोरियल x² प्लस n इंटू n - 1 n - 2 अपॉन 3 फॅक्टोरियल x³ प्लस अँड सो ऑन. ठीक आहे, तर बघा, आता आपल्याकडे हे बेसिक आलं बायनॉमियल एक्सपोनेन्शियल. आपल्याला जे लागतं ते आपण पाहिलं. अजून काय लागणार आहे बघा, इथं
सपोज तुमच्याकडं काय असेल झेड इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर असेल काय एक्स प्लस आय वाय. ठीक आहे, काय तुमच्याकडं हा कॉम्प्लेक्स नंबर आहे तर 1/z किती असेल तुमच्याकडं एक्स मायनस आय वाय हे पण काढलेलं आहे आपण. तर आता मी प्रत्येक वेळेस काढणार नाही आहे. तुमच्याकडे जर झेड हा एक्स प्लस आय वाय असेल तर 1/z काय तुमच्याकडं एक्स आणि इमॅजिनरी पार्ट काय असतो मायनस. चला तर आता बघूया आपण आपल्या पॉईंटकडे काय काय लागणार आहे ते. बघा आपल्याकडे पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ डी मॉरिस थेरम टू प्रूव्ह द ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी. तर आता आपल्याकडे काय बघा फर्स्ट आपल्याला काय करायचं साइन एन थीटा आणि कॉस एन थीटा इन पॉवर ऑफ साइन थीटा आणि कॉस थीटामध्ये लिहूया आपण. तर तुमच्याकडे काय आहे की कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा याला असं लिहू शकतो डी मॉरिस थेरमनुसार. हा अँगल जो आहे तो पॉवरला जाईल कारण तुमच्याकडे कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेज टू किती आहे एन. आलं का आता. बघा इथं हा बायनॉमियल एक्सपोनेन्शियल्सनुसार एक्स आणि हा वाय झाला. ठीक आहे, याला जर बायनॉमियल एक्सपोनेन्शियल लिहायचं असेल तर कसं लिहितो आपण बघा एक्स रेज टू एन म्हणजे किती कॉस एन रेज टू थीटा प्लस सेम किती एन सी वन कॉस. आता पॉवर एन एकने कमी होईल आणि एक साईनची वाढेल. पण साईन बरोबर कोण येईल आता आय साइन थीटा कारण कोण आहे तुमच्याकडे वाय आय साइन थीटा प्लस सेम एन सी टू काय तुमच्याकडे एन सी टू कॉस. आता पॉवर किती 2ने कमी आणि सेम साईनची पॉवर 2ने जास्त प्लस अँड सो ऑन. लास्टला काही तुमच्याकडे बघा लास्टची टर्म किती येईल की आय साइन थीटा रेज टू एन कारण की का कॉसची पॉवर किती होणार आहे लास्टला 0. जर मी सिम्प्लिफाय केलं याला बघा यांनी इथं सिम्प्लिफाय नाही केलं पण सिम्प्लिफाय करून घेतो मी कॉस रेज टू एन थीटा प्लस. आता काही ना आपल्याकडे बघा फॉर्म्युला आपण इन जनरल काय पाहिलं होतं एक्स रेज टू एन एन इंटू दुसरं काय इंटू एन मायनस 1/2 फॅक्टोरियल. सेम तो फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करूया. प्रत्येक वेळेस आपल्याला हे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरायची गरज नाही. तर काय तुमच्याकडं एन इंटू किती तुमच्याकडं कॉस रेज टू एन मायनस 1 आय साइन थीटा प्लस दुसरं काय तुमच्याकडे आता एन इंटू एन मायनस 1/2 फॅक्टोरियल इंटू काय कॉस रेज टू एन मायनस 2 आय साइन थीटाचा स्क्वेअर प्लस सेम. आता काय तुमच्याकडं सपोज थर्ड टर्म करायची आपल्याला तर काय एन इंटू एन मायनस 1 एन मायनस 2 अपॉन काय तुमच्याकडे इथं अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस इंटू काय कॉस एन मायनस 3 इंटू आय साइन रेज टू 3 पॉवर अँड सो ऑन. ठीक आहे, आपण याच्यामध्ये लिहू शकतो म्हणजे आपल्या प्रत्येक वेळेस NC1 म्हणजे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरायची गरज नाही. आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेऊ ना त्यावेळेस तुम्हाला अजून इझी होऊन जाईल. ठीक आहे, आता समजलं असेल तुम्हाला की काय करायचं आहे पुढं. आता बघा की अजून आपल्याला बेसिक गोष्टी काय लागणार आहे. पहिलं आपण पाहिलं काय तुमच्याकडं की कॉस एन थीटा प्लस आय साइन थीटाला आपण असं लिहू शकतो लिनियर बायनॉमियल एक्सपान्शनमध्ये. आता दुसरा पार्ट बघा की आपण काय मानूया की एक्स इक्वल टू कॉस आय थीटा मानला मी. ठीक आहे, बघा इथं मी लिहून देतो तुम्हाला सिम्प्लिफाय. काय केलं मी एक्स इक्वल टू काय मानलं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ओके, आता बघा याचा 1/x किती येईल तुमच्याकडं 1/x. बघा हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर 1/x काय राहतो तुमच्याकडं आपण आताच पाहिलं कॉस थीटा मायनस आय साइन थीटा. म्हणजे जर आपण रेसिप्रोकल घेतला म्हणजे एक्स त्याचा जर रेसिप्रोकल म्हणजे झेडचा रेसिप्रोकल घेतला तर काय तो जो इमॅजिनरी पार्ट असतो तो मायनस होऊन जातो. आपण वरती पण पाहिलं होतं इथं बघा बेसिकमध्ये जर तुमच्याकडे झेड हा एक्स प्लस आय वाय असेल तर 1/z किती असतो एक्स मायनस आय वाय. मग तुमच्याकडे जो इमॅजिनरी पार्ट आहे तो मायनस होऊन जातो. सेम आहे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे तुमच्याकडं आणि कॉम्प्लेक्स नंबरचा रेसिप्रोकल काय आहे तुमच्याकडं इमॅजिनरी पार्ट मायनस होऊन जाईल. ठीक आहे, हा पहिला पार्ट झाला. दुसरं काय घेतलं बघा मी सपोज मी एक्स रेज टू एम घेतला इथं एखादा नंबर घेतला पाहावं तर तुमच्याकडे काय येतं कॉस एम थीटा प्लस आय साइन एम थीटा. बरोबर आहे का. कारण आपल्याला डी मॉरिस थेरम काय सांगतो जर मी पॉवर घेतली याचं पण पॉवर येऊन जाईल ती पॉवर काय होते याच्या अँगलला येऊन जाते. आलं. परत सेम मला काय घ्यायचं आहे 1/x रेज टू जर मी एम घेतलं तर काय तुमच्याकडे याची पण पॉवर होऊन जाईल काय तुमच्याकडं कॉस एम थीटा मायनस आय साइन एम थीटा. बघा काय घेतलं आपण की एक्स घेतला होता कॉस थीटा प्लस आय साइन थीटा त्याचा रेसिप्रोकल घेतला आणि फक्त आपण काय घेतली ती पॉवर गेलेली एक्स रेज टू एम
तर तुमच्याकडे अँगलमध्ये काय होऊन जाईल, यम येऊन जाईल. इथे पण सेम तुमच्याकडे 1/x हा होता, तर ज्यावेळेस मी 1/x⁻m करेल त्यावेळेस हा पण पॉवरमध्ये जाईल. म्हणजे आपण बघा इथं x⁻m पण काढलेला आहे, 1/x⁻m पण काढलेलं आहे. आता काय करूया आपण, x + 1/x. बघा इथं x + 1/x म्हणजे काय, आता याला नंबरिंग देऊया मग तुम्हाला समजेल. 1 2 3 आणि 4. ओके, पहिलं काय केलं मी की 1 आणि 2 ची ॲडिशन केली, तर काय तुमच्याकडं x + 1/x. आता मी जर या फर्स्ट आणि सेकंडची जर ॲडिशन केली तर हा तुमच्याकडे I sin θ आणि प्लस I sin θ आणि हा मायनस I sin θ निघून जाईल. राहील काय तुमच्याकडे cos θ प्लस cos θ म्हणजे किती तुमच्याकडं 2 cos θ राहिला. ओके, सेम आता आपण काय करूया की फर्स्ट आणि सेकंडचं सबट्रॅक्शन करूया. बघा मी फर्स्ट काय केलं, फर्स्ट आणि सेकंडची ॲडिशन केली, तर तुमच्याकडे काय आलं, x + 1/x = काय 2 cos θ आला. ओके, आता सेम मी काय करतो 1 - 2 करतो. आता 1 किती तुमच्याकडे, एका साईडला x मायनस दुसऱ्या साईडला काय 1/x. आपल्याला हे पूर्ण वापरायचं आहे. बघा x + 1/x ची व्हॅल्यू आली त्याला 2 cos θ. आता सेम आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे की x - 1/x ची. तर काय तुमच्याकडे इथं बघा cos कॅन्सल होऊन जाईल. आता बघा ज्यावेळेस मी मायनस करेल हा मायनस होऊन जाईल, हा काय होऊन जाईल प्लस. तर मग cos θ कॅन्सल, तर इथं काय राहिलं तुमच्याकडं 2I sin θ. ठीक आहे, आता सेम आपल्याला काय करायचं आहे पुढं बघा, काय तुमच्या 3 + 4 करायचं आहे, तर 3 + 4 करा आणि नंतर काय तुमच्याकडं 3 - 4 करा. बाकी तुम्हाला समजून जाईल की काय कॅन्सल होतो आणि काय नाही. आता मी ज्यावेळेस 3 बघा इथं 3 आणि 4 ची ॲडिशन करतो त्यावेळेस तुमच्याकडे आता 2 cos m θ आणि 3 - 4 जर केला तर हे व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला ह्या व्हॅल्यू लागणार आहे. आता बघा x + 1/x ची व्हॅल्यू आली 2 cos θ आणि x - 1/x ची व्हॅल्यू आली 2I sin θ. x⁻m + 1/x⁻m ची व्हॅल्यू आली किती 2 cos m θ आणि सेम. ठीक आहे, आता या व्हॅल्यू आपल्याला पुढे वापरायचं आहे. आता मी जर बघा मला जर काय करायचं की 2I sin θ. बघा 2I sin θ कुठं दिसतो तुम्हाला, बघा इथं 2I sin θ. तर 2I sin θ चा जर n घेतला मी पॉवर n, तर तुमच्याकडे 2I sin θ म्हणजे कोण, x - 1/x⁻n. सेम आता आपण काय करणार आहे की बायनॉमियल एक्सपेन्शन जर मी यूज केला तर हा तुमच्याकडे x आला आणि हा y आला, तर मग किती तुमच्याकडे x⁻n + nc1 x⁻n-1. आता आपल्याकडे हा जो आहे y, इथं कम्पेअर करून काय केलं मी, x ची व्हॅल्यू किती आली xच आणि y ची व्हॅल्यू किती येते -1/x. मग जर मी या फॉर्म्युल्यात पुट केला बायनॉमियल एक्सपोनेन्शियलमध्ये, बघा x⁻n + nc1 x⁻n-1 इंटू y. आता y ची व्हॅल्यू किती आहे -1/x प्लस nc2 x⁻n-2. आता बघा दोन्ही पॉवर कमी केली तर -1/x² ची दोन्ही पॉवर वाढेल, प्लस सेम लास्टला किती तुमच्याकडं -1/x⁻n. सेम आपल्याला काय करायचं 2 cos θ⁻n. आता येतं काय x + 1/x cos 2θ म्हणजे काय cos θ 2 cos θ⁻n म्हणजे काय आपण काढलेलं आहे काय तुमच्याकडं x + 1/x. सेम बायनॉमियल एक्सपोनेन्शियल वापरा, याला x माना आणि याला y माना. सेम बायनॉमियल एक्सपोनेन्शियल नुसार आपल्याला हे येऊन जाईल. ठीक आहे, ही इन जनरल आहे, क्वेश्चन घेतल्यावर तुम्हाला समजून जाईल. आता हे इन जनरल आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला तर समजलं असेल बेसिक की बाबा इथं बायनॉमियल एक्सपोनेन्शियल वापरायचं आहे. आता आपण एक्झाम्पलमध्ये येऊया, आपल्याला काय करायचं ॲक्च्युली बघा. आता आपल्याला काय करायचं की बघा फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला, ठीक आहे. आता असं समजूया की तुम्हाला बेसिक पण समजला नाही आहे, फक्त बायनॉमियल एक्सपोनेन्शियल समजलेलं आहे, तर ते बाजूला सोडून द्या बाकीचं आपण काय केलं ते. आता इथं फक्त तुम्हाला बायनॉमियल एक्सपोनेन्शियल समजला असेल तर हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. यूज बघा डी मॉरियस थेरम टू प्रूव्ह द फॉलोइंग. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, cos 6θ = cos⁻6 - 15 cos⁻4 × sin² θ + 15 cos² θ × sin⁻4 θ - sin⁻6. आणि sin θ ची व्हॅल्यू काढायची आपल्याला किती हे. आता ठीक आहे, आता हा क्वेश्चन आहे आपल्याला cos 6θ ची व्हॅल्यू ही आलेली आहे आणि sin 6θ ची व्हॅल्यू ही आलेली आहे. आपल्याला हे प्रूव्ह करूया आपण. तर प्रूव्ह कसं करणार बघा, फर्स्ट cos 6θ + I sin θ याला नाव दिलं आपण x.
काय दिलं एक्स नाव. आता याचं काय करायचं आपल्याला की पॉवर घेतलं बघा कॉस 6 थीटा प्लस आय साइन 6 थीटा. तुमच्याकडे डी मॉरियस थेरमनुसार हा 6 जो आहे तो पॉवरला येऊन जाईल. काय केलं मी कॉस 6 थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू 6, कारण आपल्याला 6 थीटाची व्हॅल्यू काढायची, आय साइन 6 थीटाची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. जर इथं समजलं असेल तर मी इथं लिहून देतो की तुमच्याकडे काय आता कॉस 6 थीटाची व्हॅल्यू काढायची आहे प्लस आय साइन 6 थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. तर मी डी मॉरिस थेरमनुसार काय लिहिणार आता कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू काय झाला हा 6, कारण हा जो 6 आहे हा 6 तो पॉवरला जाईल बाय डी मॉरिस थेरमनुसार. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे की आता हा झाला तुमच्याकडं एक्स, हा काय झाला एक्स आणि हा वाय. आता एक्स आणि वाय आपण करूया का याला सॉल्व. आता बायनॉमियल एक्सपोनेन्शियल काय सांगतो तुमच्याकडं एक्स रेस टू एन म्हणजे पहिलं फर्स्टचं कितवा पॉवर आता कॉस रेस टू 6 थीटा प्लस किती तुमच्याकडं एन, आता एनची व्हॅल्यू किती आहे 6c1 कॉस, किती तुमच्याकडं कॉसचा पॉवर किती आता 1 ने कमी म्हणजे 5 आणि थीटा इंटू आता 1 कशाने वाढेल साइन थीटा. ओके. प्लस आता किती तुमच्याकडं 6c2 असेल तर कॉसची पॉवर किती तुमच्याकडं 2 ने कमी होईल म्हणजे किती 4 अँड हे 2 जे आहे तुमच्याकडं साइनची पॉवर वाढेल रेस टू किती 2 प्लस सेम आता किती तुमच्याकडं 6c3 का आता बघा 3 ने पॉवर कमी होईल कशाची कॉसची म्हणजे किती होईल 3 थीटा इंटू आता आय साइनची किती होईल तुमच्याकडे 3 ने वाढेल. ओके. प्लस सेम आता किती 6c2 म्हणजे किती तुमच्याकडं कॉसची पॉवर कितीने कमी आता सॉरी 4 ने कमी होईल म्हणजे किती कॉस 2 थीटा इंटू आय साइन थीटा रेस टू किती आता हा 4 ने वाढेल. प्लस आता किती 6c5 कॉसची पॉवर कितीने कमी होईल आता 5 ने कमी होईल म्हणजे किती थीटाच राहिला फक्त इंटू आय साइन थीटा रेस टू किती 5 ने पॉवर. आणि लास्टला बघा 6c म्हणजे तो लास्टचा तर काय ना 1च येतो, राहिलं काय तुमच्याकडं कॉसचं सगळं संपलं, राहिलं काय आता आय साइन थीटा रेस टू किती 6, कारण कॉसचं 0 होऊन जाईल तो संपून गेला. आता या पद्धतीने तुम्ही काय केलं हे एक्सपोनेन्शियल केलं बघा आलं का हे एक्सपोनेन्शियल. आता ते एक्सपोनेन्शियल मध्ये आपण काय करणार आहे की प्रत्येक वेळेस लिनियर कॉम्बिनेशन काढत नाही बसणार. ठीक आहे. आपल्याकडे काय होता की सपोज आता याला मी फॉर्म्युला लिहितो 6c बघा आपल्याला हा एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला आहे, आपण एनसीएन ची व्हॅल्यू काढणार नाही. आपण याला जर कम्पेअर केलं तर एक्स प्लस वाय रेस टू जर 6 काढला तर किती तुमच्याकडं एक्स रेस टू 6 प्लस आता यांची व्हॅल्यू किती आपल्याकडं 6 एक्स रेस टू 5 वाय प्लस परत इथे आपल्याकडे 6 यांची व्हॅल्यू किती पुट करणार आहे आपण 6 मायनस 1 म्हणजे किती 5 अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे किती 2 एक्सचा किती 2 ने कमी म्हणजे 4 वायचा स्क्वेअर प्लस सेम इथं तिसरा काय येणार तुमच्याकडे 6 इंटू 5 म्हणजे एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 4 अपॉन किती 3 फॅक्टोरियल. आता इथं किती कमी होईल तुमच्याकडं एक्सची पॉवर 3 ने कमी होईल आणि वाय 3 ने वाढेल. प्लस सिमिलरली असं सॉल्व करायचं आपल्याला किती लास्टला किती तुमच्याकडं एक्सची पॉवर 0 होऊन जाईल आणि वायची पॉवर कितीने वाढेल 6 ने. तर ठीक आहे. आता इथं आपण केलं कॉस 6 बघा इथं याला 6 आला का 6 परत सेम इथं हे सॉल्व करायचं आपल्याला. आता मायनस प्लस काय येतो बघा आय साइन रेस टू थीटा बघा याची जर मी एक पॉवर घेतली आता याची पॉवर आहे ना फर्स्ट पॉवर किती येतो ॲज इट इज येईल आय साइन थीटा सपोज बी आय साइन थीटा रेस टू काय केला स्क्वेअर केला तर तुमच्याकडे काय ना आयचा स्क्वेअर होऊन जाईल साइन स्क्वेअर थीटा आणि आय स्क्वेअर म्हणजे किती -1 साइन स्क्वेअर थीटा. ओके. म्हणजे मायनस साइन थीटा म्हणून आपल्याकडे काय येतं आता प्लस मायनस येऊन जाईल. परत आता आय साइन थीटा रेस टू जर मी क्यूब केला तर तुमच्याकडे आय क्यूब इंटू साइन क्यूब थीटा राहील. ओके. आय क्यूब म्हणजे किती मायनस आय साइन थीटा. सेम आपल्याकडे काय तुमच्याकडे आय साइन थीटा रेस टू जर मी 4 घेतला तर आय रेस टू 4 किती येतो तुमच्याकडे +1 तर किती येईल तुमच्याकडं साइन थीटा. आता बघा आपल्याकडे काय पहिलं हे फॉर्म्युला आला NC1 NC2 आपण केलं cos 6 थीटा प्लस 6 आय. आता इथं आय का आला तुमच्याकडं कारण की बघा एक एक करूया आपण हे इथला आय इथं येऊन गेला प्लस आता आयचा स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडे ही टर्म कशी येईल मायनस येऊन जाईल
नंतर किती प्लस आयचा क्यूब म्हणजे काय प्लस आय येऊन जाईल इथं, सॉरी मायनस आय. आणि नंतर काय तुमच्याकडं इथं I⁴ असेल तर पूर्णपणे प्लस होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आहे आय साईन θ⁵. आता θ⁵ म्हणजे काय तुमच्याकडे 4 पर्यंत 1 येऊन जातो, पुढे एक आय राहतो म्हणून किती आहे तुमच्याकडे इथं आय. आणि लास्टला किती sin⁶. म्हणजे याच्यामध्ये काय केलं फक्त आपण बायनॉमियल एक्सपोनेन्शियल अप्लाय केलेलं आहे. तुम्हाला हे समजलं असेल बायनॉमियल एक्सपोनेन्शियल. फक्त त्याच्यात फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आहे या n-n2 मध्ये आणि आपल्याकडं हे आणायचं आहे. ठीक आहे. आता हे आणल्यानंतर तुम्हाला काय cos⁶ - 15 cos⁴ व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा ज्याच्याबरोबर आय आहे. आता पेपरमध्ये ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की ज्याच्याबरोबर आय असेल आणि ज्याच्याबरोबर आय नसेल. आपण फर्स्ट काय घेणार की ज्याच्याबरोबर आय नाही आहे त्या टर्म्स घेऊन टाकल्या मी, याला म्हणतो आपण रिअल पार्ट. आणि ज्याच्याबरोबर आय असेल या टर्ममध्ये ते सेपरेट घेतला मी आय. ठीक आहे. आता आपल्याकडे काय होता की cos⁶ प्लस आय साईन θ. तर बघा ज्याच्याबरोबर आय नाही आहे म्हणजे ते रिअल पार्ट, बघा रिअल पार्ट बरोबर कम्पेअर करा. मग cos⁶ ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं ज्याच्याबरोबर आय नाही आहे म्हणजे रिअल पार्ट. बघा आला का cos⁶ इक्वल टू फर्स्ट पार्ट. आता तुमच्याकडे काय करायचं इमॅजिनरी पार्ट बरोबर करायचं आहे म्हणजे आय साईन θ इक्वल टू म्हणजे sin⁶. आय बरोबर कम्पेअर केला तर तुमच्याकडे आयची व्हॅल्यू कोणाबरोबर आलेली आहे दिस. मग तुमच्याकडे असेल sin⁶ इक्वल टू हा पार्ट. ठीक आहे. असं समजलं असेल असं कन्सिडर करतो. मग सेम क्वेश्चन घेतो मी एक पुढचा cos⁵ चा. आता बघा हा PPT मधून नाही तुम्हाला हा मी सेपरेट सॉल्व्ह करून देतो की आता x इक्वल टू तुम्हाला मानलं काय मी आता cos⁵ प्लस आय साईन θ. आपल्याला काय करायचं आहे cos⁵ ची व्हॅल्यू काढायची आणि sin⁵ ची व्हॅल्यू काढायची. मी याला असं लिहू शकतो काय cos⁻ प्लस आय साईन θ रेस टू काय आला तुमच्याकडं 5. ओके. आता मला बायनॉमियल एक्सपोनेन्शियल मध्ये लिहायचं आहे. कसं येईल तुमच्याकडं बघा cos⁻⁵ पहिलं 5θ प्लस किती तुमच्याकडं 5c1 cos⁻⁴θ इंटू आय साईन θ. ओके. किती एक पॉवर प्लस सेम प्लस आता किती 5c2. आता कॉस किती कमी येईल आता 1 ने पॉवर कमी आणि इकडं आय साईन θ ची 1 ने पॉवर वाढेल म्हणजे की ज्याला स्क्वेअर प्लस सेम. आता काय तुमच्याकडं NC किती 3 किती येणार आता कॉसची पॉवर किती 2θ आणि इकडे कशाने वाढेल आता आय साईन θ ची पॉवर किती वाढेल 1 ने कर म्हणजे cos θ ची पॉवर जशी जशी कमी होईल तशी तशी पुढच्याची पॉवर वाढेल प्लस. आता लास्टला काय तुमच्याकडं सॉरी n च्या जागी किती 5c. आता 3 तर काय तुमच्याकडे 2 कॉस किती पॉवर कमी होईल आता 1 cos θ किती आलं तुमच्याकडे cos² θ इंटू साईन आय साईन θ रेस टू किती आता इथं 4 प्लस लास्टला तर काही नाही. लास्टला काही तुमच्याकडे कॉसची पॉवर 0 होऊन जाईल 5c5 कॉसची पॉवर झाली 0 θ इंटू आय साईन रेस टू किती तुमच्याकडं θ रेस टू 5. ओके. आपण असं मांडणी केलेली आहे. आता आपण काय करूया एक एक व्हॅल्यू काढूया इथं cos⁻⁵ प्लस. आता आपल्याला माहिती आहे काय तुमच्याकडे पहिलं n असतो n म्हणजे किती 5 cos⁻⁴θ. आय साईन θ ला काही प्रॉब्लेम नाही आय मी समोर घेतो इंटू साईन θ. ओके प्लस. आता बघा आपल्याकडे काय तुमच्याकडे दुसरा असतो n इंटू n-1/2. ठीक आहे म्हणजे लिनियर कॉम्बिनेशन. तर काय तुमच्याकडं 5 - 5 - 1 म्हणजे किती 4/2. तर 4 इथं काय आलं तुमच्याकडं 10 किती cos⁻³ θ. आता आय sin² θ म्हणजे I² म्हणजे काय तुमच्याकडं I² म्हणजे -1 असतो आणि इथं sin² म्हणजे इथं बघा मायनस साईन समोर आला तर इथं तुमच्याकडं sin² θ. ओके प्लस सेम परत पुढचा काय येणार आहे आता n इंटू n-1 इंटू n-2 अपॉन किती 3 फॅक्टोरियल. जर मी याला सॉल्व्ह केलं किती तुमच्याकडं n म्हणजे किती 5 इंटू 4 इंटू 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. 3 गेट कॅन्सल किती राहिलं तुमच्याकडं 20 किती 20. आणि सेम आपल्याकडे हा फॉर्म्युला पुट केला आपण. आता याच्यात आयचा क्यूब असेल तर किती व्हॅल्यू राहते बघा इथं आय असेल तर I⁻² असेल तर -1 आयचा क्यूब असेल तर -i आणि I⁻4 आला तर +1.
मग इथं साईन आय साईन बरोबर जी पॉवर असेल ती या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, हे लिहिल्यानंतर आपल्याकडे काय बघा, हे पॉवर घेतला आपण, पॉवर केल्यानंतर असं आलं. सेम सॉल्व केल्यानंतर बघा, पहिलं 5 नंतर 10 नंतर 10 नंतर 5 आणि हे दिस. आता आपण कम्पेअर करणार आहे काय तुमच्याकडं बघा, जो रिअल पार्ट आहे रिअल पार्ट बरोबर करायचा आणि जो इमॅजिनरी पार्ट आहे इमॅजिनरी. मग आय कुणाकुणाबरोबर आहे बघा, इथं आय आहे, परत आपण आय कुणाबरोबर आहे, इथं आय इथं पण आहे आणि लास्टला आहे. ठीक आहे, हे जे मी राऊंड केलेले ते तुमच्याकडे इमॅजिनरी पार्ट आहे ते एका साईडला आणलं मी इकडं बघा, आणि त्याच्याबरोबर आय नाही आहे. आता आय कोणाबरोबर नाही आहे, cos⁵5 आला की तर सेपरेट cos⁵5 नंतर -10 आय 10 cos³ sin² आला का सेपरेट. सेम आता तुमच्याकडे ज्याच्याबरोबर आय नाही आहे तो पार्ट आणला बाजूला आपण दिस. हे आणल्यानंतर बघा रिअल पार्ट बरोबर झाला आणि इमॅजिनरी पार्ट. हा जो आहे पहिला पार्ट तो झाला तुमच्याकडे रिअल पार्ट आणि हा जो रेड लाईन मधला आहे तो झाला तुमच्याकडे इमॅजिनरी पार्ट. आता मी कम्पेअर करणार आहे बघा, रिअल पार्ट कोणाशी कम्पेअर करायचं आहे, cos⁵θ. तर काय आला तुमच्याकडे cos⁵θ इक्वल टू सांगा किती, रिअल पार्ट बरोबर cos⁵5θ मायनस किती 10 cos³ इंटू sin² आणि लास्टला बघा अजून कोण आहे तुमच्याकडं, जो रिअल पार्ट आहे +5 cos⁻θ इंटू sin⁴θ. सेम आता इमॅजिनरी पार्ट बघा ज्याच्याबरोबर आहे तो काय तुमच्याकडं sin⁵θ. किती sin⁵θ तुमच्याकडं बघा, इथं हा रेड लाईनवाला 5 cos⁴ sin⁻θ मायनस 10 cos² इंटू sin³ आणि प्लस लास्टला sin⁵θ. ओके, बघा आली का कम्पेअर केल्यानंतर की रिअल पार्ट बरोबर कम्पेअर केलं आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर कम्पेअर केलं आपण. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय सांगितलं की sin⁻θ अपॉन sin⁻θ इन पॉवर ऑफ sin⁻θ. म्हणजे sin⁻θ अपॉन sin⁻θ अपॉन sin⁻θ ची जी आहे आपल्याला एक्सपान्शन येणार आहे ते कशामध्ये आणायचं, आपल्याला sin⁻θ मध्ये आणायचं. आता बघा काय करायचं आपल्याला, sin⁻θ ची व्हॅल्यू कशी येईल तुमच्याकडं की पहिलं आपण काय करणार, cos⁻θ प्लस आय sin⁻θ. ओके, हा तुमच्याकडं आहे मानला आपण, त्याला कसं लिहू शकतो आपण, cos⁻θ प्लस आय sin⁻θ किती पॉवर 7 बाय डी मॉरिस. आपल्याला बघा आपल्याला असं सेम बायनॉमियल एक्सपान्शन सॉल्व करायचं आहे आणि बायनॉमियल एक्सपान्शन सॉल्व केल्यानंतर बघा आपल्याला sin⁻θ ची व्हॅल्यू पाहिजे. फक्त कशाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, sin⁻θ ची व्हॅल्यू. तर आपण आता cos⁻θ काढणार नाही, आता फक्त आपण काय घेणार की हे जे एक्सपान्शियल येईल तुमच्याकडे, हे जे एक्सपान्शियल येईल त्याच्यामध्ये काय करायचं, फक्त आपल्याला इमॅजिनरी पार्ट जो असेल या एक्सपान्शियल मध्ये फक्त इमॅजिनरी पार्ट कम्पेअर करायचा. आपल्याला cos⁻θ ची व्हॅल्यू नकोय तर आपण काय करणार, फक्त इमॅजिनरी पार्ट बरोबर कम्पेअर करणार. मग जो इकडचा इमॅजिनरी पार्ट येईल ती असेल आपल्याला sin⁻θ ची व्हॅल्यू. आपल्याला cos⁻θ नकोय. आता सेम आपल्याला काय येतं, याच्या बायनॉमियल एक्सपान्शियल सॉल्व करूया. तर काय केलं, cos⁻θ प्लस आय sin⁻θ. बघा इथं काय तुमच्याकडे हा 7θ पॉवरला गेला. ठीक आहे, पॉवरला गेल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडं दिस. आता याला मी बायनॉमियल एक्सपान्शन मध्ये लिहिलं. बघा बायनॉमियल एक्सपान्शन मध्ये काय तुमच्याकडं cos⁻7 7c1 cos⁻6 एकने पॉवर कमी तर इकडं आय sin1 प्लस 7c2 cos5 तर इकडे एकने पॉवर वाढला, 7c3 एकने पॉवर कमी 3 ने पॉवर कमी झाला तर इथं 3 ने पॉवर वाढला, परत 4 ने कमी झालं पॉवर तर हे 4 ने वाढला. ओके, परत सेम इथं किती 7c5 5 ने कमी झाला तर 5 ने वाढला, इथं 7c6 6 ने कमी झाला तर 6 ने वाढला आणि शेवटचा काय तुमच्याकडे 0. तर युजिंग आपण बायनॉमियल थेरमचा एक्सपान्शन वापरला आहे. बघा पेपरला जर तुम्हाला काही नाही आठवलं तर त्याला तुम्ही फक्त बायनॉमियल एक्सपान्शन मध्ये जर कन्वर्ट केलं तरी 1-2 मार्क पडू शकता. आता बायनॉमियल एक्सपान्शन मध्ये आपण व्हॅल्यू काढूया. बघा पहिलं काय तुमच्याकडं cos⁻7. आता मी एक व्हॅल्यू इथं रफमध्ये काढून दाखवतो तुम्हाला. काय तुमच्याकडं cos7, त्याच्यानंतर पुढची काय तुमच्याकडं बघा पहिला असतो 1, त्याच्यानंतर काय तुमच्याकडं n. आता n म्हणजे काय बघा 1 ला 1, n किती असतो तुमच्याकडं 7 ला 7 आला का 7 आणि हे तर पॉवर ॲज इट इज राहणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं काय तुमच्याकडं n × n - 1 अपॉन 2 फॅक्टोरियल.
तर किती येईल तुमच्याकडं 7 × 7 - 1 म्हणजे किती 6/2. 2 × 1 = 2 आणि हे 3. 7 × 3 किती 21. आला का हे 21. आता आपल्याकडे काय ना का हा -21 का आला कारण आपल्याकडे साइन I⁻² किती आहे इथं स्क्वेअर. मग आयचा स्क्वेअर किती मायनस. परत सेम पुढचा काय तुमच्याकडं बघा n किती आता पुढचा असतो n × n - 1 × n - 2 अपॉन किती 3 फॅक्टोरियल. ओके. आता किती तुमच्याकडे n × n - 1 × n - 2 तर किती आता आपल्याकडे 7 आहे तर 7 × 6 × 5 अपॉन 3 फॅक्टोरियल किती आहे तुमच्याकडे 6 का 3 फॅक्टोरियल बघा 1 × 2 × 3 तर किती राहतो हा 6. मग 6 कॅन्सल झाला राहिलं काय तुमच्याकडे 7 × 5 35. मग इथं किती बघा आला का हा 35 इथं तुमच्याकडं. आणि पुढचं पॉवर बघा किती तुमच्याकडं I⁻² किती होता 3. मग I⁻³ किती येतो -I आला का -I -35I. आता पुढची पॉवर काढायची आपल्याला किती तुमच्याकडे n × n - 1 × n - 2 n - 3 अपॉन किती 4 फॅक्टोरियल. तर किती येईल आता इथं 7 × 6 × 5 × 4 अपॉन आता 4 फॅक्टोरियल किती असेल तुमच्याकडे 4 फॅक्टोरियल 1 × 2 × 3 × 4 तर 1 × 2 2 2 × 3 6 6 × 4 24. आता त्याला भाग द्या किती तुमचे 6 जर भाग दिला 6 × 6 आणि हे 4 आणि हे 4 ने भाग दिला 4 4 कॅन्सल राहिलं किती 7 × 35 आला काही तर 35. सेम तुम्ही काढणार पुढचं कसं काढणार आता की n × n - 1 n - 2 n - 3 आणि n - 4 पर्यंत अपॉन किती 5 फॅक्टोरियल. परत सेम हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती तुमच्याकडं 21 दिसतंय आणि हे तुम्हाला एक्सपोनेन्शियल काढायचं आहे असं व्हॅल्यू. ठीक आहे. आता व्हॅल्यू काढल्यानंतर आपण काय करणार आहे आता की ज्याच्याबरोबर I नाही आहे ते पार्ट एका साईडला केलं मी. हे पार्ट झाले तुमच्याकडं I नाही आहे आणि ज्याच्याबरोबर आहे ते दिस इज इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. पण आपल्याला कुणाबरोबर घ्यायचं की sin 7 थिटाची घ्यायची म्हणजे इमॅजिनरी पार्ट. आपल्याला या रिअल पार्टशी काही संबंध नाही. आपल्याला हे नकोय फक्त कुणाबरोबर पाहिजे आता आपल्याला इमॅजिनरी पार्ट कारण आपल्याकडे साइन कुणाबरोबर आहे इमॅजिनरी पार्ट बरोबर आहे. मग मी याचा इमॅजिनरी पार्ट कम्पेअर केला तर काय तुमच्याकडे sin 7 थिटा इक्वल टू काय आला इमॅजिनरी पार्ट हा एवढा पार्ट तुमच्याकडे आला इथं. ठीक आहे. आलं का. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची होती sin 7 थिटा अपॉन साइनची. तर आता मी काय करणार आहे हा sin 7 थिटा आलेला आहे त्याला डिवाइड केलं कशाने साइन. मग साइनने डिवाइड केल्यानंतर बघा इथला साइन एक कॅन्सल झाला इथं पण साइनने डिवाइड करायचं तर इथला एक साइन कॅन्सल झाला इथं पण एक साइन असेल एक साइन कॅन्सल झाला आणि इथं पण एक साइन आहे एकने कॅन्सल झाला. म्हणजे राहिलं काय तुमच्याकडं 7 cos⁻6 थिटा -35 cos⁻4 sin² थिटा प्लस 21 cos² थिटा इंटू sin⁻4 थिटा मायनस sin थिटा. ओके. आता पण त्यांनी पुढं काय क्वेश्चनमध्ये विचारलं हा आन्सर आता इथं स्टॉप आहे पण त्यांनी पुढं थोडंसं विचारलं काय की जी आपल्याला एक्सपोनेन्शियल आहे ती कशामध्ये पाहिजे sin थिटामध्ये. आता त्याला आपण sin थिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कसं करणार बघा. आता बघा इथं तुमच्याकडे काय आला cos² पण आपल्याला साइनमध्ये पाहिजे तर आपण असं लिहू शकतो cos² θ⁻³ म्हणजे काय झाला हा 6 cos⁻6 थिटाला आपण असं लिहू शकतो. का लिहू शकतो कारण की आपल्याकडे cos² थिटाची व्हॅल्यू किती असते 1 - sin² थिटा. ओके. आपण आपल्याला कॉस पूर्णपणे रिमूव्ह करायचं तर कसं करू शकतो आपण 1 - sin² थिटा. आता असं जर समजलं असेल हा पण फॉर्म्युला पाहिला असेल sin² थिटा प्लस cos² थिटा इक्वल टू 1 राहतो. मग cos² ची व्हॅल्यू काय राहील हा साइन इकडे पाठवा हा प्लस होता इकडे आलो काय होईल मायनस. मग जिथं जिथं आपल्याला काय आता कॉसची व्हॅल्यू आहे cos² ची त्याला कन्वर्ट करून आपण साइनमध्ये करू शकतो. तर पहिला cos⁻6 होता त्याला कसं लिहिलं मी 1 - sin² थिटा आणि त्याचा परत क्यूब आलं का वरती क्यूब. परत सेम आपल्याकडे काय cos⁻4 होता cos⁻4 ला कसं लिहू शकतो आपण cos² θ⁻². मग काय तुमच्या cos² थिटाची व्हॅल्यू किती 1 - sin² थिटा परत पॉवर त्याची 2 इंटू sin² थिटा प्लस सेम इथं cos² थिटा आहे cos² ची थिटा डायरेक्ट व्हॅल्यू पुट केली. आता हे सॉल्व करूया आपण. इथं काय तुमच्याकडे 1 - sin² थिटा म्हणजे काय 1 - x चा क्यूब काय राहतो तुमच्याकडं 1 - 3 इंटू
एक्स स्क्वेअर प्लस नंतर असं सिमिलरली हा फॉर्म्युला आपण इथं पुट करून दिला 1 मायनस एक्स क्यूबचा. तर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स क्यूबचा फॉर्म्युला इथं पुट केला, नंतर स्क्वेअरचा फॉर्म्युला पुट केला आणि हे पूर्ण कॅल्क्युलेशन करा. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे कशामध्ये येईल पॉवर, सगळं साईनमध्ये आलं. हे सगळं साईनमध्ये आल्यानंतर हे झालं तुमच्याकडं ॲन्सर. ठीक आहे, आता समजलं असेल की कोणती पॉवर असेल तुम्हाला साईनमध्ये तर तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. आता आपल्याकडे बघाल एक लास्टचा क्वेश्चन आहे, लास्ट नाही अजून त्याच्या पुढचा एक लास्ट आहे बघा. हा एक क्वेश्चन आहे, हा पेपरमध्ये येतो बघा तुम्हाला. काय कॉस अल्फा प्लस कॉस बीटा प्लस कॉस गॅमाची व्हॅल्यू 0 दिलेली आहे गिवनमध्ये, आणि दुसरं काय दिलं तुम्हाला साइन अल्फा साइन बीटा आणि साइन गॅमाची व्हॅल्यू 0. मग तिघांची ॲडिशन 0 दिली आहे आणि या साइन अल्फा प्लस साइन बीटा प्लस साइन गॅमाची व्हॅल्यू पण किती दिली आहे 0. आता आपल्याला दाखवायचं काय बघा, पहिलं काय कॉस 3 अल्फा प्लस कॉस 3 बीटा प्लस कॉस 3 गॅमा इक्वल टू 3 इंटू कॉस अल्फा प्लस कॉस बीटा प्लस गॅमा हे दाखवायचं आहे. नंतर साइन अल्फा प्लस साइन 3 बीटा प्लस साइन गॅमा इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला 3 इंटू साइन अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. हा पहिला पार्ट झाला. दुसऱ्या पार्टमध्ये काय दाखवायचं आपल्याला कॉस 2 अल्फा प्लस कॉस 2 बीटा प्लस कॉस 2 गॅमा इक्वल टू 0 आणि साइन 2 अल्फा प्लस साइन 2 बीटा प्लस साइन 2 गॅमा इक्वल टू 0 दाखवायचं आहे. ओके, बघा हा क्वेश्चन बऱ्यापैकी आलेला आहे, तुम्ही क्वेश्चन पेपर पण बघा. आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, गिवन काय काय आहे बघा. पहिल्या या क्वेश्चनमध्ये की कॉस अल्फा प्लस कॉस बीटा इक्वल टू 0 अँड साइन अल्फा प्लस साइन बीटा प्लस साइन गॅमा इक्वल टू 0. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया, म्हणजे हा गिवनच आहे आपल्याला. आता आपण काय करूया की एक ए कॉम्प्लेक्स नंबर घेऊया. ए इक्वल टू काय घेतलं मी कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा. ओके, नंतर बी घेऊया, सेम काय तुमच्याकडे कॉस बीटा प्लस आय साइन बीटा असं मानलं आपण कॉम्प्लेक्स नंबर. आणि सी कॉम्प्लेक्स नंबर काय तुमच्याकडं की कॉस गॅमा प्लस आय साइन गॅमा. ओके, हे 3 कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याकडं. आता 3 कॉम्प्लेक्स नंबर आपण घेतले सपोज केलं तर आपण तिघांची ॲडिशन घेऊया पहिले, ए प्लस बी प्लस सी. आता मी तिघांची ॲडिशन घेतली तर बघा, पहिला एची व्हॅल्यू किती तुमच्याकडं कॉस आय साइन अल्फा प्लस बी कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा. नंतर बीची व्हॅल्यू किती आहे कॉस बीटा प्लस आय साइन बीटा प्लस सीची व्हॅल्यू किती आहे कॉस गॅमा प्लस आय साइन गॅमा. ठीक आहे, आता मी काय करणार रिअल पार्ट बरोबर करणार. मग काय करा, रिअल पार्ट कोण याचा बघा, कॉस अल्फा याच्याबरोबर आय नाही आहे, सॉरी कॉस अल्फा प्लस कॉस बीटा आणि प्लस कॉस गॅमा आलं का हे तिघं. परत आपल्याकडे इमॅजिनरी पार्टची ॲडिशन करूया. इमॅजिनरी पार्ट कोण येतो तुमच्याकडे आय साइन अल्फा आय साइन बीटा आणि आय साइन गॅमा. मग मी याच्यातून आय कॉमन काढला, आलं. आपल्याला कॉस अल्फा प्लस कॉस बीटा प्लस कॉस गॅमाची व्हॅल्यू किती आहे 0. नंतर साइन अल्फा प्लस साइन बीटा प्लस साइन गॅमाची व्हॅल्यू किती आहे 0. ओके, मग तुमच्याकडे काय आलं ए प्लस बी प्लस सीची व्हॅल्यू किती आली 0. याला इक्वेशन नंबर 2 मानलं. आता मी काय करतो की 1/a प्लस 1/b प्लस 1/c ची व्हॅल्यू काढतो. आता तुमच्याकडे जर हा ए असेल, हा जर ए असेल तर 1/a किती येईल तुमच्याकडं 1/a कॉस अल्फा मायनस आय साइन बीटा. हे पाहिलं आपण की इमॅजिनरी पार्ट काय होतो मायनस होतो. परत सेम तुमच्याकडं जर मी बीटा घेतला 1/बीटा तर किती येईल तुमच्याकडं कॉस बीटा मायनस आय साइन बीटा. कारण रेसिप्रोकल घेतो. सेम 1/c घेतला तर कॉस गॅमा मायनस आय साइन गॅमा. ओके, म्हणजे आपण काय केलं हे 1/a 1/b 1/c ची व्हॅल्यू काढलं आणि या तिघांची ॲडिशन करूया. आता 1/a प्लस 1/b प्लस 1/c ची व्हॅल्यू काढा. किती येईल तुमच्याकडं 1/a ची व्हॅल्यू दिस काढलेली आहे, 1/b ची व्हॅल्यू दिस, 1/c ची व्हॅल्यू दिस. आता जर मी यांची ॲडिशन केली तर ॲडिशन कशी येईल तुमच्याकडं आता बघा 1/a प्लस 1/b प्लस 1/c इक्वल टू काय तुमच्याकडे ॲडिशन केलं मी तिघांची तर 1/a किती तुमच्याकडे कॉस अल्फा मायनस आय साइन अल्फा. नंतर 1/b ची व्हॅल्यू किती आहे कॉस बीटा आय साइन बीटा आणि प्लस 1/c ची व्हॅल्यू किती आहे कॉस गॅमा मायनस आय साइन गॅमा. आता मी जर यांची ॲडिशन केली तर काय तुमच्याकडे रिअल पार्ट बरोबर याचा रिअल पार्ट आणि हा गॅमा रिअल पार्ट. ठीक आहे, तिघांची ॲडिशन
परत त्याचा इमॅजिनरी पार्ट, याचा इमॅजिनरी पार्ट तिघांबरोबर केली तर बघा तिघं माहीत आहे, मायनस कॉमन काढलं आय दिस. कॉस अल्फा प्लस कॉस बीटा प्लस कॉस गॅमाची व्हॅल्यू आहे 0 आणि साइन अल्फा प्लस साइन बीटा प्लस साइन गॅमाची व्हॅल्यू पण किती आहे 0. ठीक आहे. तर तुमच्याकडे किती आला 1/a प्लस 1/b 1/c किती आला आहे तुमच्याकडं 0. तर आपण याला सॉल्व्ह करूया. बघा याला जर मी a b c ने मल्टिप्लाय केलं वरती, इथं पण a b c ने मल्टिप्लाय करूया आणि इथं a b c ने मल्टिप्लाय करूया. तर राहिलं काय तुमच्याकडे बघा इथं a कॅन्सल होतो, राहिलं काय तुमच्याकडं b c प्लस इथं b b कॅन्सल झाला, इथं राहिला a c प्लस इथं c c कॅन्सल झाला, राहिला a b इक्वल टू 0. म्हणजे 1/a प्लस 1/b प्लस 1/c ला असं लिहू शकतो आपण bc प्लस ac प्लस ab. इथं लिहिलं की मी ab प्लस bc प्लस ac इक्वल टू पण काय आला 0 इक्वल टू 0 आहे. मी याला इक्वेशन नंबर 3 मानलं. ओके. आपल्याला ज्या गोष्टी लागणार होत्या आपण काढल्या. काय काय आपण काढला इथं बघा a प्लस b प्लस c इक्वल टू 0 काढलाय. नंतर ab प्लस bc प्लस ac इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 2 आणि याला इक्वेशन नंबर 1. आपल्याला ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टीत एवढं काढून घेतलं आपल्याकडे. ठीक आहे. आता आपल्याला फर्स्ट प्रूव्ह करायचं आहे. तर तुमच्याकडे फॉर्म्युला काय बघा, तुमच्याकडे फॉर्म्युला काय असतो की a क्यूब प्लस b क्यूब प्लस c क्यूब मायनस 3ab इक्वल टू abc इक्वल टू हा फॉर्म्युलाच आहे तुमच्याकडं. काय तुमच्याकडं a प्लस b प्लस c इंटू काय ना a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस ab मायनस bc आणि मायनस ac हा फॉर्म्युला आहे. ओके. जर मी आता या फॉर्म्युल्यात पुट केलं a क्यूब प्लस b क्यूब प्लस c क्यूब मायनस 3abc तर abc ची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आता इथं 0 आहे. ओके. बघा इथं हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युल्यामध्ये मी काय केलं हा a प्लस b प्लस c ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 0. तर टोटल काय आला a क्यूब प्लस b क्यूब प्लस c क्यूब मायनस 3abc इक्वल टू 0. आता हा फॉर्म्युला असल्यामुळे आता हे कसं सिम्प्लिफाय केलं मी इथं करत नाही, पण हा फॉर्म्युला आहे. आता a क्यूब प्लस b क्यूब मायनस प्लस c क्यूब मायनस 3abc व्हॅल्यू किती 0 आली. आता हा मायनस आहे तो इकडे आला काय झाला प्लस, आपल्याकडे काय आला a क्यूब प्लस b क्यूब प्लस c क्यूब इक्वल टू 3abc. ओके. मी आता एवढं पार्ट सॉल्व्ह करून देतो इथं तुम्हाला. ठीक आहे. आपल्याकडे काय आला आता a क्यूब प्लस b क्यूब प्लस c क्यूब इक्वल टू 3abc आलाय. आता a क्यूब म्हणजे काय तुमच्याकडं कॉस 3 अल्फा थीटा अल्फा प्लस आता काय तुमच्याकडं आय साइन 3 अल्फा. ओके. a क्यूबची व्हॅल्यू प्लस b क्यूबची व्हॅल्यू काय तुमच्याकडे b काय होता कॉस आता 3 बीटा कारण पॉवर 3 आहे ना बीटा प्लस आय साइन 3 बीटा. ओके. आणि प्लस आता गॅमा काय तुमच्याकडं सेम c क्यूबचं सेम कॉस 3 गॅमा प्लस आय साइन 3 गॅमा. ओके. a क्यूब प्लस b क्यूब इक्वल टू किती तुमच्याकडं 3 इंटू आता a ची व्हॅल्यू किती आहे a ची व्हॅल्यू कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा a ची व्हॅल्यू इंटू b ची व्हॅल्यू किती तुमच्याकडं कॉस बीटा प्लस आय साइन बीटा आणि प्लस इंटू c ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं कॉस गॅमा प्लस आय साइन गॅमा. ठीक आहे. आता फक्त सॉल्व्ह करूया आपण इथं. तर इथं सॉल्व्ह काय होईल तुमच्याकडे आता की कॉस 3 अल्फा प्लस कॉस 3 बीटा आता रिअल पार्ट बरोबर काय तुमच्याकडं कॉस 3 अल्फा प्लस कॉस 3 बीटा प्लस कॉस 3 गॅमा. ठीक आहे. रिअल पार्ट. आता इमॅजिनरी पार्ट कोण कोण आहे आय बाहेर काढला तर साइन 3 गॅमा अल्फा प्लस साइन 3 बीटा प्लस साइन 3 गॅमा. ठीक आहे. काय केलं मी रिअल पार्ट बरोबर आता इमॅजिनरी पार्ट इमॅजिनरी. या साईडचं बघा मल्टिप्लिकेशन कसं होतं बघा मल्टिप्लिकेशन किती 3 इंटू आता मल्टिप्लिकेशन कसं होईल तुमच्याकडं की ज्यावेळेस आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये मल्टिप्लिकेशन करतो कसं होतं तुमच्याकडं कॉस मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचं अँगलचं ॲडिशन होते. बघा याचा अँगल कोण आहे तुमच्याकडं रिअल पार्टचं अल्फा प्लस याचा कोण आहे तुमच्याकडं बीटा आणि प्लस याचा रिअल पार्टचा कोण आहे गॅमा प्लस आय इंटू परत सेम आता
इमॅजिनरी पार्टचा कोण आहे तुमच्याकडं साइन, पहिलं अल्फा, दुसरं आहे इमॅजिनरी पार्टचं बीटा आणि प्लस आहे गॅमा. ठीक आहे. आता आपण कम्पेअर करणार, काय कम्पेअर करणार तुम्ही, हा तुमच्याकडे रिअल पार्ट आहे, हा रिअल पार्ट बघा इक्वलमध्ये काय राहतो की रिअल पार्टचे इक्वल असतो आणि इमॅजिनरी पार्टचे इक्वल. तर इथं रिअल पार्ट कोण कोण इक्वल आहे बघा, इथं कॉस अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा, म्हणजे काय तुमच्याकडे कॉस 3 अल्फा प्लस कॉस 3 बीटा प्लस कॉस 3 गॅमा इक्वल टू किती 3 कॉस अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. आणि सिमिलरली आता सेम काय तुमच्याकडे इमॅजिनरी पार्ट साइन 3 अल्फा प्लस साइन 3 बीटा प्लस साइन 3 गॅमा इक्वल टू कुणाची इक्वल येईल, हा 3 मल्टिप्लायला असेल इथं 3 इंटू साइन अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. मग आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं काय की कॉस 3 अल्फा प्लस कॉस 3 बीटा प्लस कॉस 3 गॅमा इक्वल टू 3 कॉस अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. सेम साइन 3 अल्फा प्लस साइन 3 बीटा प्लस साइन 3 गॅमा इक्वल टू काय प्रूव्ह करायचं होतं आपल्याला 3 इंटू साइन अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. ठीक आहे. आता आपण हे पूर्ण केलं, आपण सेकंड प्रूव्ह करूया काय कॉस 2 अल्फा प्लस कॉस 2 बीटा प्लस कॉस 2 गॅमा इक्वल टू 0 आणि साइन 2 अल्फा प्लस साइन 2 बीटा प्लस साइन 2 गॅमा इक्वल टू 0. आता हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लागेल काय तुमच्याकडे बघा a प्लस बी प्लस सी चा स्क्वेअर किती असतो, किती a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी प्लस 2 टाइम्स बी सी प्लस 2 टाइम्स ए सी. हा फॉर्म्युला आपल्याकडे करायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आता ए स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडे कॉस 2 अल्फा आणि साइन 2 अल्फा, त्याच्यानंतर बी स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडे कॉस 2 बीटा प्लस आय साइन 2 बीटा आणि सी स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडे कॉस 2 अल्फा. म्हणजे आपल्याला एक हा एका साईडला घ्यायचा आहे आणि बाकी एका साईडला, म्हणजे काय तुमच्याकडं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू काय ना ए प्लस बी प्लस सी होलचा स्क्वेअर आणि हा जो पार्ट आहे तुमच्याकडं हा इकडचा हा प्लस मध्ये, तो इकडे आल्यावर काय होईल मायनस 2 टाइम्स ए बी प्लस बी सी प्लस ए सी. हा झाला तुमच्याकडे आता फॉर्म्युला. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्यात आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. ठीक आहे. आता बघा इथं आपण हा फॉर्म्युला आता बघितला, हा फॉर्म्युल्यामध्ये काय तुमच्याकडे आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू आता ए प्लस बी प्लस सी याची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडे 0. बघा इथं आपण काढलेली पहिली ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 0 आणि त्यानंतर ए बी प्लस बी सी प्लस सी याची व्हॅल्यू पण किती काढलेली आपण 0. तर टोटल किती आन्सर आला तुमच्याकडं 0. आता फक्त व्हॅल्यू पुट करूया आपण. ए स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडं कॉस 2 अल्फा प्लस आय साइन 2 अल्फा. ओके. ही कशाची व्हॅल्यू ए स्क्वेअरची प्लस सेम बी स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडं कॉस 2 बीटा प्लस आय साइन 2 बीटा प्लस सेम सी स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडं कॉस 2 गॅमा प्लस आय साइन 2 गॅमा इक्वल टू 0. आता हा जो 0 आहे ना तर 0 प्लस 0 आय पण लिहू शकतो आपण. आता याचा रिअल पार्ट बघा, याचा रिअल पार्ट कोण कोण आहे कॉस 2 अल्फा प्लस कॉस 2 बीटा प्लस कॉस 2 गॅमा. मग कॉस 2 अल्फा प्लस कॉस 2 बीटा प्लस कॉस 2 गॅमा इक्वल टू काय 0, कारण इकडचा रिअल पार्ट कोण आहे 0. आता इमॅजिनरी पार्ट साइन 2 अल्फा प्लस साइन 2 बीटा प्लस साइन 2 गॅमा इक्वल टू काय आला तुमच्याकडे 0. तर हे दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या होत्या, तर आपण हे प्रूव्ह केलं. ठीक आहे. हा सेकंडमध्ये साइन कॉस 2 अल्फा प्लस कॉस 2 बीटा प्लस कॉस 2 गॅमा इक्वल टू 0, कारण की आपण या 0 लिहू शकतो काय 0 ला लिहू शकतो आपण 0 प्लस 0 आय. रिअल पार्ट बरोबर इक्वल असतो आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर इक्वल असतो. ठीक आहे. आता पाहूया आपण पुढचा क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय लिहिलं आहे तुम्हाला की प्रूव्ह दॅट साइन रेज टू 5 थीटा इक्वल टू 1/16 साइन 5 थीटा मायनस 5 साइन 3 थीटा प्लस 10 साइन 3 थीटा. आता बघा साइन रेज टू 5, आता दोघात काय फरक आहे बघा. आपण जे पाहिलं की अँगलमध्ये होता काय तुमच्याकडे साइन n थीटा होता, म्हणून आपण बायनॉमियल एक्सपान्शन वापरला तिथलं. आता आपल्याला काय ना साइन थीटा रेज टू n ची पॉवर विचारली असेल तर आपल्याला काय ना आपण बेसिकमध्ये पाहिलं होतं फर्स्ट व्हिडिओ स्टार्ट होतानीच
काय तुमच्याकडे एक्स इक्वल टू मानलं होतं बघा, एक्स इक्वल टू काय तुमच्याकडं सपोज कॉस थीटा प्लस आय साइन थीटा असेल तर आपण काय घेतलं त्याचं की 1/x बघा, जर तुमच्याकडे हा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर 1/x त्याचा रेसिप्रोकल किती येईल तुमच्याकडे मायनस आय साइन थीटा. तर पहिल्याचे ॲडिशन करा, काय तुमच्या सबट्रॅक्शन करा. 1/x इक्वल टू किती येईल तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडे 1/x आणि मायनस 1/x किती आहे तुमच्याकडं कॉस थीटा मायनस आय साइन थीटा. ओके, आता जर मी याला सॉल्व केला तर काय येईल तुमच्याकडं बघा, सॉल्व केला काय हा कॉस थीटा आणि हा मायनस कॉस थीटा निघून जाईल आणि हा मायनसने याला मल्टिप्लाय केला प्लस होऊन जाईल, म्हणजे काय ते 2 टाइम्स आय साइन थीटा राहिला. ओके, म्हणजे बघा एक्स मायनस 1/x ची व्हॅल्यू किती काढली आपण दिस. सेम आता एक्स रेस टू एम जर काढायचं असेल तर किती तुमच्याकडं कॉस एम थीटा प्लस आय साइन एम थीटा. ओके, 1/x रेस टू एम किती येईल रेसिप्रोकल कॉस एम थीटा मायनस आय साइन एम थीटा. मी डी मॉरियस थेरमनुसार काय जर पॉवर असेल तर तुमच्या अँगलला जातं. आता सेम आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे एक्स रेस टू एम मायनस 1/x रेस टू एम. तर काढा दिस मायनस दिस, तर काय तुमच्याकडे बघा हा प्लस होता, हा प्लस आणि हा प्लस, पण आपण मायनस घेतोय तर तुमच्याकडे हा निघून जाईल, राहील काय तुमच्याकडं इथं मायनस, म्हणजे काय राहील तुमच्याकडं 2 टाइम्स आय साइन एम थीटा. बघा ह्या व्हॅल्यू काढल्या आपण 2. ओके, आता ह्या व्हॅल्यू काढल्यानंतर काय करायचं आपल्याला की कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला साइन रेस टू 5 थीटा. मग साइन रेस टू 5 थीटासाठी काय तुमच्याकडे कोण येऊ शकतं बघा 2i साइन थीटा आहे ना, तर आपल्याला काय 2i साइन थीटा रेस टू 5 करा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय साइन रेस टू 5 भेटून जाईल. मग 2i साइन थीटा रेस टू किती 5 केला तर त्याची व्हॅल्यू किती तुमच्याकडे एक्स मायनस 1/x. तर एक्स आपण याची व्हॅल्यू काढली, दिस इज एक्सपॉन्शियलमध्ये लिहायचं आता कोणाच्या एक्स मायनस 1/x. तर तुमच्याकडं एक्सची व्हॅल्यू किती आली एक्स आणि वायची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं मायनस 1/x. बायनॉमियल एक्सपॉन्शियलमध्ये पुट करा. बायनॉमियल एक्सपॉन्शियलमध्ये पुट केल्यानंतर काही तुमच्याकडे इथं की बघा इथे लिहितो मी एक्स 1/x रेस टू 5 जर घेतला मी तर बायनॉमियल एक्सपॉन्शियल लिहून घेतो मी तुम्हाला. पहिलं काय तुमच्याकडं एक्स रेस टू 5 येईल. ठीक आहे, मायनस आता सॉरी प्लस त्याच्यानंतर काय तुमच्याकडे NC1 म्हणजे किती 5C1 एक्स रेस टू 4 1/x, पण कसं मायनस प्लस सेम किती 5C2 एक्स क्यूब नंतर किती मायनस 1/x चा स्क्वेअर प्लस सेम 5C3 एक्स स्क्वेअर मायनस 1/x चा क्यूब प्लस सेम 5C4 एक्स नंतर किती मायनस 1/x चा 4 आणि लास्टला किती तुमच्याकडं 5C म्हणजे लास्टला काय आहे 5 गरज लिहित नाही मायनस 1/x रेस टू किती तुमच्याकडं 5. ठीक आहे, या बायनॉमियल एक्सपॉन्शनमध्ये मी लिहिले याला बघा हे आलं. सेम आता नंतर NC1 NC2 NC3 हे डायरेक्ट सॉल्व केलं इथं तर येतं तुमच्याकडे एक्स रेस टू 5 मायनस 5 एक्स रेस टू 4 1/x. आता हा मायनस का आला कारण मायनस 1/x होता ना, मल्टिप्लाय केल्यावर काय मायनस एक्स बघा इथले मायनस. मग फक्त हा एक्सपान्शन तुम्ही सॉल्व करा. आता काय केलं तुम्ही हे मायनस एक्सपान्शन म्हणजे NC1 कॉम्बिनेशनची व्हॅल्यू पुट केली दिस. आता काय तुमच्याकडे एक्स रेस टू 5 आणि हे सॉल्व केल्यानंतर बघा आता लास्ट मी काय करतो आता कम्पेअर करतो की फर्स्ट आणि लास्ट एक्स रेस टू 5 मायनस 1/x रेस टू 5 परत सेकंड याचा सेकंड किती हा मायनस 5x क्यूब आहे आणि त्याचा 1/x क्यूब सोबत घेतला मी, दोघात काय मायनस 5 कॉमन काढला. परत तुमच्याकडे इथं एक्स आहे 1/x सोबत घेतला इथं 10. तर काय आला एक्स रेस टू 5 मायनस 1/x रेस टू 5 मायनस 5x क्यूब मायनस 1/x. आता इन जनरल जर एक्स रेस टू एम मायनस 1/x रेस टू एम असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते 2i साइन एम थीटा. मग जर कम्पेअर केलं तर पहिलंच काय तुमच्याकडे 2i साइन 5 थीटा कारण एमची व्हॅल्यू किती आहे 5, इथं एमची व्हॅल्यू किती आहे 3 आणि इथे एमची व्हॅल्यू 1. मग किती आलं तुमच्याकडं 32i साइन 5 थीटा. म्हणजे इथं काय ना 2 रेस टू बघा 2 पॉवर आहे ना 2ची जर 5वी पॉवर घेतली तर किती तर 32 आलं. आयचं जर 5 घेतला तर आय येतो आलं तुमच्याकडं साइन रेस टू 5 थीटा. मी आता इकडं काय डिवाइडला केलं
दिस. म्हणजे 32i डिवाइड केल्यानंतर काय तुमच्याकडं साईन 5. आता बघा इथं हा काय येऊन जाईल तुमच्याकडं, हा आय पण राहील ना, तर मला आय पण डिवाइड करावं लागेल. तर इथं मी इथं घेतो तुमच्याकडं काय आलं, आता हे डिलीट करतो इथलं. या स्टेपमध्ये काय तुमच्याकडं हा 32 जो आहे ना इकडं डिवाइडला जाईल. तर काय तुमच्याकडं 1/32i सोबत डिवाइड जाईल. कारण आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे फक्त sin⁵5. इकडे काय होतं तुमच्याकडं 2 I sin 5 थीटा मायनस किती 5 × 2i sin थीटा आणि प्लस 10 × 2i sin थीटा होता. ठीक आहे. मग बघा मी आयने डिवाइड केल्यानंतर इथला आय कॅन्सल, इथला आय कॅन्सल, इथला आय कॅन्सल, सगळ्यातून आय कॉमन काढला. राहिलं का तुमच्याकडं इथं पण 2 होता, इथं पण 2 होता, 2 सगळ्यातून कॉमन काढला. बघा इथं 2 होता, इथं 2 होता, 2 कॉमन, सगळ्यातून कॉमन काढल्यानंतर काय तुमच्याकडं आय पण कॅन्सल झालं. राहिलं काय आता ज्यावेळेस मी 2 इथं येईल तर 2/32 म्हणजे किती 16. इथं राहिलं आपल्याकडं sin 5 थीटा. नंतर इथं काही तुमच्याकडं 5 हा 2 बाहेर आला होता, 5 sin थीटा आणि 10 sin, म्हणजे sin⁵5 थीटा इक्वल टू 1/16 इक्वल टू दिस. पुढचा सेम क्वेश्चन आहे cos⁻⁶. सेम प्रोसेस आहे. काय करायचं आपल्याला x प्लस 1/x ची व्हॅल्यू काढायची आहे, x⁻m 1/x. आता बघा जर पॉवर तुमच्याकडे ऑडमध्ये असेल तर आपण घ्यायचं x 1/x ची व्हॅल्यू काढायची आहे. आणि जर इवन मध्ये असेल पॉवर तर काय करायचं x प्लस 1/x ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. मग काढल्यानंतर सेम प्रोसेस काय आलं तुमच्याकडे 2 cos थीटा इक्वल टू x प्लस 1/x. तर आपल्याला कॉसची व्हॅल्यू काढायची 6. तर काय करा 2 cos थीटा इक्वल टू 6 पॉवर. मग cos 2 ही व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे दिस. तर त्याला एक्सपान्शनमध्ये मांडलं आपण. सेम एक्सपान्शन मांडल्यामध्ये काय तुमच्याकडे हा आला. आता उलटं करायचं काय तुमच्याकडे x⁻6 प्लस 1/x⁻6 एकत्र घ्यायचा. नंतर x⁻4 दिस 4 सोबत घ्यायचा. नंतर किती तुमच्याकडे x² आहे, x² वाला x² बरोबर घ्यायचं आणि ज्याला काहीच नाही पॉवर ते लास्टला 20. मग x⁻6 प्लस x⁻6 आपण इथं काढलं x⁻m प्लस 1/x⁻m ची व्हॅल्यू किती असते 2 cos m थीटा. मग 2 cos 6 थीटा. परत इथं काय तुमच्याकडं 4 आहे तर 2 cos 4 थीटा प्लस 15 × cos 2 थीटा प्लस शेवटली 2. तर cos⁻6 थीटा इक्वल टू किती तुमच्याकडे परत हा 64 जो आहे तो डिवाइडला जाईल इथं. तर इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण सगळ्यातून 2 कॉमन काढल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडं cos 6 थीटा प्लस 6 cos 4 थीटा प्लस 15 cos 2 थीटा आणि या 20 मधून पण 2 कॉमन काढल्यानंतर काय राहिलं 10. तर मग 64 ला जर 2 ने डिवाइड केलं तर काय राहिलं तुमच्याकडे 32. दिस इज आन्सर. आता हा लास्टचा क्वेश्चन आहे बघा sin⁻7 इन टर्म्स ऑफ साइन ऑफ मल्टिपल ऑफ थीटा. सेम आता सेम प्रोसेस आहे बघा. sin⁻7 आता sin⁻5 काढला होता आपण. सेम x मायनस 1/x काढलं, x⁻m मायनस 1/x⁻m काढा. बघा हा व्हिडिओ पाहताना तुम्ही असं डायरेक्ट जर व्हिडिओ पाहिला इतिहासासारखा तर समजणार नाही. तुम्हाला नोटबुक घ्यावं लागेल आणि जर तुम्ही नोटबुक घेतलं तर तुम्हाला हे समजून जाईल. तुम्ही जर ह्या लेक्चरनुसार जर लिहून घेतला पॉज करून तर बघा एकदाच फक्त लिहून घ्या, तुम्हाला 100% समजून जाईल. आणि तुम्ही जर फक्त बघतच राहिले तर तुम्हाला 30 ते 40% समजेल. पण तुम्ही जर नोटबुक घेऊन जर सॉल्व केलं तर तुम्हाला हे बऱ्यापैकी समजून जाईल. ठीक आहे. सेम क्वेश्चन आहे. काय तुमच्याकडे आता हे साइन असल्यामुळे आणि पॉवर ऑड असल्यामुळे आपण मायनस घेणार. सेम परत आपल्याकडे हे याची व्हॅल्यू आलेली 7 पॉवर. परत याचं एक्सपान्शन घेतलं. तुम्ही स्क्रीनशॉट काढून याचा आन्सर पण लिहू शकता. तर तुम्हाला प्रोसेस समजलेली आहे. सेम आता काय करणार हे आपण एक्सपान्शननुसार सॉल्व केलं तर x⁻7 मायनस x⁻7 सोबत x⁻5 1/, सोबत नंतर किती x³ आणि इथं x³ सोबत नंतर x आणि हा x सोबत. ठीक आहे. हे घेतल्यानंतर बघा x⁻7 ची व्हॅल्यू काढलेली आपण इथं दिस व्हॅल्यू पुट करा इथं आणि पुट केल्यानंतर काय करा सॉल्व करा. सपोज काहीला सर असं प्रॉब्लेम येऊ शकतो की बस सर हा एक्सपान्शियल कसा आला. तर मी याचं एक्सपान्शियल करून घेतो पहिलं. बघा इथं x 1/x⁻7 इक्वल टू कसं आहे तुमच्याकडं x⁻7. आता काही तुमच्याकडे x⁻7 मायनस आता प्लस. ठीक आहे. प्लस आता मायनस कसं येतं नंतर सांगतो तुम्हाला. 1-2 स्टेप सांगतो मी. आता काही तुमच्याकडं NC1 म्हणजे किती 7 n नंतर किती तुमच्याकडं x⁻ किती 6 पॉवर आणि मायनस 1/x. बघा 7 × x⁻6 मायनस 1/x
तर बघा काय तुमच्याकडे पुढची पॉवर x⁵ म्हणजे x⁶ आणि हा x किती एक पॉवर कमी झाला आणि हा मायनस समोर आला आला का -7x⁵. आता पुढचं कसं करणार आपण बघा पुढचं प्लस सेम किती आता 7 एकने कमी पॉवर 6 अपॉन किती 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. परत सेम तुमच्याकडे काय आता 3 फॅक्टोरियल इथे किती 2 फॅक्टोरियल हां तर किती राहिला आता एकने पॉवर कमी x⁵ -1 अपॉन x² पॉवर. तर किती राहील तुमच्याकडे बघा हा 2 होता 2 आणि हा 3 म्हणजे किती 21 आणि x⁵ आता हा 2 जो आहे ना मी खाली घेऊन टाकतो 2 आणि हा पॉवर प्लस होऊन जाईल कारण -1 अपॉन 2 x² किती प्लस होऊन जाईल. मग 2 गेट कॅन्सल राहिलं काय तुमच्याकडे बघा क्यूब राहिला असं 21x³. परत सेम पुढची काय तुमच्याकडं प्लस सेम किती 7 × 6 × 5 अपॉन 3 फॅक्टोरियल किती असतो 6 गेट कॅन्सल x⁴ अपॉन पुढची पॉवर किती असेल तुमच्याकडे आता -1 अपॉन x³. आता हा -1 अपॉन x³ जो आहे तो मायनस येऊन जाईल म्हणून मायनस आला आणि 7 × 5 किती 35 आला का 35 -35 आणि हा x⁴ आणि x³ कॅन्सल झाला राहिला दिस. मग तुम्ही या पद्धतीने हे कॅन्सल करू शकता सेम शेवटपर्यंत आणि हे तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे थँक्यू.